आवाज नहीं आ रही है, जोर से पीछे। अभी राइट हैंड को करें, वेरी गुड। ऑपोजिट करें 2-3 बार, है ना, जस्ट हल्का सा दोनों बाजू से। अभी लेफ्ट हैंड ऑपोजिट 2-2 बार। ओके, देखते हैं दोनों एक साथ होते हैं कि आपका शोल्डर फ्री है। दोनों ऑपोजिट करो दूसरे बाजू से, ठीक है। चलो अभी आपको एक टास्क देता हूँ, सबके शोल्डर देखो, आजू बाजू अपने आप को देखो। राइट हैंड सामने से लेफ्ट नहीं हो रहा है, आप ये कर रहे हो ऐसे। ओके, चेंज। चलो दोनों हाथे उंगलियां फंसा दो, अपोजिट करो ताड़ा सा, और फिर सांस लेते लेते मुस्कुराते मुस्कुराते खींचो, ऊपर खींचो। अभी इसको थोड़ा आराम बनाते हैं कि टोस के ऊपर खड़े होके खींचो, टोस के ऊपर, टोस बैलेंस, थोड़ा बैलेंस जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं। वेरी गुड। एकमेकांचा कोरा पकडा, हात पकडा, ठीक आहे। आणि जसं आपण सीसॉ करणार आहोत, पुढे पुढे आराम से करना है। समोरच्याला तोडू नका, त्यांना परत जायचंय शाळेत। लेफ्ट हातवर आणि डोक्याच्या वरनं आपल्या राईट। निश्चितपणे खूप आनंदाचा दिवस आहे। आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त साधून 21 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिका आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, आणि प्रजापिता यांच्या ज्या शिलादेवी आणि त्यांचं जे काही सगळेच लोक आहेत, सिडको आहे, आणि आपण जर बघितलं असेल तर आज शाळेतली मुलं, नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, विशेषतः माननीय मंत्री गणेशजी नाईक, माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सर्वांनीच इथे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। आज जवळजवळ 5000च्या वर आपल्याला इथे विद्यार्थी आणि सगळे नागरिक या उत्सवामध्ये सहभागी झाले। आणि निश्चितपणे आपण ज्यावेळेस म्हणतो की मनाची शांती, मनाचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आज आपल्याला स्वच्छता ज्यावेळेस आपण म्हणतो तर मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचा भाग आहे। योग हा जो भाग आहे, ही जी क्रिया आहे याच्यामधून निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी मदत होते। आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही आज इन्स्ट्रक्टर होते त्यांच्यामार्फत सगळ्यांना योग कसा करावा हे 45 मिनिटाचं आपण सांगितलं, आणि मनाचे स्वास्थ्य कसं राहावं याचं प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या ज्या शिलादेवी आहे यांनीसुद्धा आपल्याला सांगितलं। मला खात्री आहे की नवी मुंबईतले नागरिक याचा निश्चितपणे आपण दररोजच्या नित्यक्रमामध्ये याचा सहभाग करतील, आपलं मनाचं चांगलं आरोग्य ठेवतील। शहराची जशी स्वच्छता आपण ठेवतो तशी मनाची स्वच्छता चांगली राहील आणि एक चांगलं सदृढ नागरिक होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल। इतना 8-10 इंच का डिस्टेंस पैरेलल रखो। देखो हम लोग पैर ना क्रॉस रखते तो उसको सीधा रखो, ये बहुत जरूरी है। दोनों हाथ भी सीधा, ऐसे समझना हमने फुटबॉल या बास्केटबॉल पकड़ा है, बड़ा खुल जाएगा तो गिर। आज जागतिक योगा दिवस आहे। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी योगाचं महत्त्व जाणून संपूर्ण देशभरात योगाचे 21 जूनला हा कार्यक्रम प्रत्येक लोकांनी आपापल्या संस्थेत सगळीकडे घ्यावं
गेले 11 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, सिडकोच्या वतीने आणि जे प्रशिक्षण देतात द आर्ट ऑफ लिव्हिंग रविशंकरजींचे लोक ही जे येऊन कोकणे सर ते संपूर्ण प्रशिक्षण देतात आणि त्याच्यामुळे हा योगाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे यावर्षी अतिशय सुंदर आपण पाहिलं. सगळे अधिकारी, विद्यार्थी, पोलीस सगळ्यांना याचा लाभ मिळतो आणि योगा करणं जीवनात किती महत्त्वाचं आहे. आता थोड्या वेळामध्येच आपण सगळे योगाच्या माध्यमातून रिलॅक्स झालो, आनंदी जातो आणि त्याचं खरे श्रेय द आर्ट ऑफ लिव्हिंगलाही जातं, कारण ते दरवर्षी इथे सगळ्यांना मेहनतीने 1 तासभर योगा प्रशिक्षण घेत असतात. योग साधना केलेली आहे. कसं वाटतंय, रोज तुम्ही योगा करता का? मी योग रोज नाही करत, परंतु माझ्या व्यायामाच्या पद्धती फार वेगवेगळ्या आहेत. कधी मी डोंगरावर चढतो, कधी 8-8 मजले चढतो, कधी सायकल चालतो, कधी चालतो, कधी झाडावर पण चढतो. तुम्हाला विश्वास वाटत असेल की आता यामध्ये गणेशने का झाडावर चढलं? माणसाच्या शरीराला दररोज थोडंसं वलन लावलं तोच योग आहे. शरीर स्थिर होता का? आज 21 जून जागतिक योग दिन आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्याला ते पंतप्रधान झाले त्या वर्षापासून जागतिक योग दिन म्हणून त्यांनी आजच्या दिवसाला महत्त्व दिलं आणि आज जगाच्या पाठीवर योगाचं महात्म्य वाढलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं शहरामध्ये म्हणजे राजधानीचं शहर, जिल्ह्याचं शहर, तालुका, गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये योगाच्या माध्यमातून जागृती, जी शारीरिक संपन्नता राहावी म्हणून केली जाते, ही निश्चितपणे चांगलं जीवन जगण्याकरता ही बाब गरजेची. ओके, एकत्र पुढे चालायचं आहे. आपण चांगले विचार मनात आणायचे आहेत. सगळ्यांचे विचार चांगलेच असावे आणि ह्या चांगल्या विचारांमध्ये देवाचा हात असावा आपल्यावर पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण जे काही चांगली इच्छा मनात आणतो आहे त्याच्यासाठी पूर्ण ब्रह्मांड आपल्या पाठीशी असायला पाहिजे. सो आता मी सगळ्यांना विनंती करते की न आवाज करता शांतपैकी उभे राहायचंय. तुम्ही बराच वेळ बसलाय, आता उभे राहा. सब शांति से खड़े रहिए. हात पाय दुखतायत, सरळ व्हा. गुडघ्यावर पाय ठेवू नका, गुडघ्यांवरती पाय ठेवायचा नाहीये. सो इकडे ठेवायला बघा मध्ये, नाही तर कम्प्लिटली वरती. आणि हात तुमचे समोर ठेवू शकतात किंवा ज्यांना वर जमते वर ठेवा, ज्यांना मध्ये जमते मध्ये ठेवा. होल्ड करा. आपण पहिली वॉर्म अप करणार आहोत. हम स्टार्टिंग में कुछ भारत माता की जय. भारत माता की जय. बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठला. अरे फूल खाली गया. मित्रों, आज 11वां अंतर्राष्ट्रीय योग दिवस, 1 दशक 10 वर्ष योग के सफल प्रयोग का पूरे विश्व में, जो आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में योग घर घर तक, शहर शहर तक पहुंचा है, ये हम सबके लिए बड़े आनंद की बात है. हम सबके लिए गौरव की बात है कि प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में भारत का पुरातन, भारत का अपना देन योग आज विश्व के स्वास्थ्य की चिंता करता है. योग दिवस पर हम आज पूरे विश्व को संदेश दे रहे हैं कि भारत के पास जो ताकत है, भारत के पास जो अपनी खुद की संस्कृति है, भारत एक प्रकार से पूरे विश्व को नई ऊंचाइयों तक लेके जाने का एक इंजन ऑफ ग्रोथ बना है. पूरा विश्व की नजर आज प्रधानमंत्री मोदी जी और भारत पर, जिस प्रकार से पूरे विश्व में आज चाहे व्यापार हो, चाहे उद्योग हो, चाहे विश्व शांति की बात हो, हर विषय में
भारत की अहम भूमिका आज पूरा विश्व देख रहा है। मैं प्रधानमंत्री मोदी जी को एक दशक योग और 11वें अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर बधाई देता हूं और 140 करोड़ देशवासियों की तरफ से पूरे विश्व को प्रधानमंत्री जी का संदेशा देना चाहता हूं। वन अर्थ वन हेल्थ ही इस विश्व को आगे चलकर स्वस्थ और तंदुरुस्त रखेगी। मुझे पूरा विश्वास है भारत का भविष्य उज्जवल है और जब भारत का भविष्य उज्जवल होगा तभी विश्व का भविष्य भी उज्जवल हो पाएगा। अंत में प्रधानमंत्री मोदी जी को एक और बधाई देना चाहूंगा। ऑपरेशन सिंधु के माध्यम से जो ईरान में हमारे भाई बहन भारतवासी अटके हुए थे, वहां के युद्ध की प्रकार स्थिति में उन सबको वापस लाया जा रहा है। कल ही 1000 से अधिक हमारे भाई बहन वापस आए हैं। उन सबका स्वागत करता हूं और पुनः जो प्रधानमंत्री जी बार बार कहते हैं कि कोई भी जगह पर विश्व में युद्ध ना हो, बातचीत से मसले हल हो, लेकिन अगर कोई गलत करे, अगर कोई आतंकवादी कारनामे करे तो उनको मुंह तोड़ जवाब देने में भी कभी कसर नहीं छोड़ी जाएगी। भारत की तरफ कोई आंच उठा के देखे, उन सबको चेतावनी है कि वो संभले, लेकिन और अगर उन्होंने कोई गलत काम किया तो भारत कोई कसर नहीं छोड़ेगा मुंह तोड़ जवाब देने।